नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे. आता अखेर महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला जाग आली असून आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिलं आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय नराधमाने 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शिवाजीनगर पोलीस न्यायालयाने त्याला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र रोष आहे. आरोपीला कठोर शिक्षा आणि शासनाकडून ठोस आश्वासनाच्या मागणीसाठी शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह थेट पुण्यातील नवले पुलावर आणला. या आंदोलनामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक तब्बल 4 तास ठप्प झाली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा आणि लाठीमार करत आंदोलकांना पांगवले. त्यानंतर रात्री उशिरा चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नसरापूर येथील बालिकेसंदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे. आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे. आयोग शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्तीबाबत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितास व कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, पुणे.